नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, पुन्हा एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यापुढे आलोय आणि हा वेगळा विषय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा विषय आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने पक्षात पुन्हा फूट पडलेली आहे आणि राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज तारीख आहे 20 जून 2026. काल होती 19 जून 2026 आणि 19 जून 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. म्हणजे काल 19 जून 2026 रोजी शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन होता किंवा 60वा वर्धापन दिन साजरा करायचा होता. 19 जून हा वर्धापनाची तारीख आणि 15 जूनला संपूर्ण सोशल मीडियावरती आणि प्रस्थापित संपूर्ण न्यूज चॅनलवरती एक बातमी येऊन थडकली की शिवसेनेचे 6 खासदार फुटणार. ही बातमी 15 जूनला आली. 16 जूनला बातमी आली की ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आहे. 17 जूनला बातमी आली की लोकसभेत स्वतंत्र गट करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि 18 तारखेला ठाकरेंनी एक बैठक बोलवली, ज्या बैठकीला फक्त 3च खासदार होते, 6 खासदार आले नाहीत. म्हणजे जे 6 खासदार फुटणार होते किंवा जी बातमी आली होती की 6 खासदार फुटणार, त्याबाबतचं जवळजवळ सगळं चित्र क्लिअर झालेलं होतं. आणि 19 तारखेला तर वर्धापन दिन झाला आणि जे 6 खासदार फुटणार होते ते कालच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाला उपस्थित राहिले नाहीत. पहिल्यांदा समजून घेऊया की हे 6 खासदार आहेत कोण आणि ते कुठले आहेत. तर याच्यामध्ये पहिले खासदार आहेत संजय जाधव, जे परभणीचे आहेत. दुसरे खासदार संजय देशमुख, जे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातून खासदार झालेले आहेत. तिसरे पण खासदार आहेत, त्यांचंही नाव संजयच आहे, संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईमधून ते खासदार झालेले आहेत. चौथे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, जे उस्मानाबाद तथा धाराशिवमधून खासदार झालेले आहेत. चौथे आणि हे 5वे आहेत नागेश पाटील आष्टीकर, जे हिंगोलीमधून खासदार झालेले आहेत. आणि 6वे खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे, जे अहिल्यानगरमधल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर या 6 खासदारामध्ये 3 संजय फुटलेले आहेत आणि बाकीचे ओमराजे, नागेश आणि भाऊसाहेब वाकचौरे हे आहेत. पण मेजॉरिटी हे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आहेत. परभणी, यवतमाळ, उस्मानाबाद, हिंगोली, 4 जण जवळजवळ मराठवाड्यातले आहेत आणि चौथा एक जण शिर्डीचा आहे आणि एक जण ईशान्य मुंबईचा आहे. एकूणच 2024ला जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार निवडून आले होते आणि त्यातले 6 खासदार फुटलेले आहेत. आता 6 खासदार म्हणजे संख्येप्रमाणे जर बघितलं लोकसभेतल्या तर 2/3 बहुमत होतंय. त्यामुळं हे फुटलेले 6 जण वेगळा गट अधिकृतपणे तयार करू शकतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेपासून आपण सेपरेट झालोय हे सिद्धही करू शकतात. म्हणजे सगळ्यात म्हटलं तर वाईट गोष्ट अशी की नेमकं शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी 60व्या वर्धापन दिनाला 6 जण फुटले आणि नाही म्हटलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढं मोठं राजकीय प्रश्नचिन्ह या 6 जणांनी निर्माण केलेलं आहे. आता त्यांच्याकडे फक्त 3 जण राहिलेले आहेत. एक तर मुंबई दक्षिणमधले अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाझे, जे नाशिकमधून खासदार झालेले आहेत. मित्रांनो, सहज म्हणून आपण थोडंसं जर नजर टाकली तर 2019ची निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या म्हणजे एकसंघ शिवसेनेमध्ये 18 खासदार आणि 56 आमदार निवडून आले होते. 18 खासदार आणि 56 आमदार. 2024ला उद्धव ठाकरेंची मात्र किती घसरगुंडी झाली ते लक्षात घ्या. 9 खासदार आणि फक्त 20 आमदार. म्हणजे 2022ला एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे जी फूट पडली शिवसेनेमध्ये, त्यानंतर जे चित्र बदललं ते इतकं भयंकर होतं की नाही म्हटलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारं होतं. मी पुन्हा सांगतो, 2019ला एकसंघ शिवसेनेत 18 खासदार होते, ते 2024ला 9 खासदार आले.
उद्धव बाळा, म्हणजे निम्मा फरक पडला, 9-9-18. आणि विधानसभेला 2019ला 56 निवडून आले होते, त्यामध्ये आता 24ला 20च आले. याचा अर्थ स्पष्ट आहे, जवळजवळ 37 खासदार, 36 खासदार कमी झाले. म्हणजे हा निम्म्यापेक्षा मोठा सेटबॅक म्हणावा लागेल. या उलट परिस्थिती एकनाथ शिंदे साहेबांची आहे. एकनाथ शिंदे साहेब एकत्रित असताना आपल्याला बघितलं की 18 खासदार आणि 56 आमदार निवडून आले होते. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते त्यावेळेला. 2024ला एकनाथ शिंदे बाजूला झाले आणि त्यांनी जे निवडून आणले त्यामध्ये 7 खासदार आणि 57 आमदार त्यांनी निवडून आणले. म्हणजे एकत्रित आमदार होते तेव्हा 56 आले होते. एकनाथ शिंदे स्वतंत्र झाले, बाजूला झाले, 57 आमदार निवडून आणले. 37 जास्त आणि 2च कमी, नाही तर उद्धव ठाकरेंच्या एवढे खासदार. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एवढीच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक सत्ता आणि पॉवर ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेने गटाकडे आहे, असं म्हणता येईल. इतकी ताकद त्यांनी सिद्ध केलेली आहे. मित्रांनो, मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतोय की 2022ला जी फूट पडली त्या फुटीनंतर संपूर्ण चित्र बदलून गेलं. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतलं हिंदुत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जोडल्यामुळं शिवसेनेच्या विचारधारेमध्ये जो फरक पडला त्यातून एकनाथ शिंदे बाजूला गेले असं सांगण्यात आलेलं आहे. जरी काही जरी असलं तरी एक गोष्ट खरी आहे की दुसऱ्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पुढं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. 9 पैकी 6 फुटले. आता त्यांच्याकडे 3 खासदार राहिलेले आहेत आणि याचे परिणाम निश्चित होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत आणि देशाच्याही राजकारणावर होणार आहेत आणि खुद्द शिवसेनेवरती सुद्धा होणार आहेत. आणि परवाचं म्हणजे कालचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं भाषण जे आहे ते भाषण त्याचा ढळढळीत पुरावा आहे की हल्लेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली, निसटली, परंतु तरीही ते खंबीर आहे असं दाखवण्याचा भास निर्माण करत होते. मित्रांनो, काय चाललंय नेमकं शिवसेनेमध्ये, म्हणजे दोन्ही शिवसेनेमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? एक तर उद्धव ठाकरेंची ताकद कमी करायची, दुसरं खासदार जे निवडून आलेले आहेत, खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांना जे मिळालंय त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि हे जास्त कुठं मिळेल तिकडं जाण्यासाठी ते स्वतःला शोधत आहेत. कुठं काही सापडतंय का, अधिक कुठं काही मिळतंय का. तिसरी गोष्ट, स्वतःचे आणि मतदारसंघामध्ये जे प्रश्न सोडवायचे, स्वतःचे आणि मतदारसंघाचे जे प्रश्न सोडवायचे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असतील तर लवकर प्रश्न सुटू शकतील. विरोधामध्ये मर्यादा येत आहेत, अडवणूक होते, याचा अनुभव सगळेच घेत आहेत. तेही एक या फुटीमागचं कारण असू शकतं. आणि चौथं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना कुणाची, आवाज कुणाचा, उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदे साहेबांचा. अशा पद्धतीची ही एक स्पर्धा आहे, टोकाची स्पर्धा, खतरनाक स्पर्धा. कुठल्या वळणावर जाईल सांगता येत नाही, इतकी टोकाची ही स्पर्धा सुरू आहे. शिवसेना कोणाची? खरं तर ही अस्तित्वाची लढाई आहे. जे उद्धव ठाकरे लढत आहेत, एकनाथ शिंदे साहेब लढतात, परंतु नुसती अस्तित्वाची लढाई नाही. या लढाईमध्ये जिंकणार कोण याची ही लढाई आहे आणि त्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. मित्रांनो, फूट पडली ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये, उद्धव सेनेमध्ये फूट पडली ही वस्तुस्थिती आहे. ठाकरेंच्या ठिकऱ्या उडाल्यात ही वस्तुस्थिती आहे, कुणी नाकारणार नाही आहे. पण या सगळ्या गोष्टीमुळं उद्धव ठाकरेंच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी आघाडीची जी मीटिंग झाली होती, दिल्लीमध्ये बैठक झाली होती, त्या बैठकीला उद्धव ठाकरे गेले नाही, ते ऑनलाईन हजर झाले. तेव्हापासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे चर्चेत आले आणि टीकेचे धनी झाले की ते वेळ देत, लोकप्रतिनिधींना वेळ देत, कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, आमदारांना वेळ देत, खासदारांना वेळ देत नाहीत, आघाडीच्या बैठकांना सुद्धा वेळ देत पण नाहीत आणि काढत पण नाही आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर हे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. म्हणजे तडे गेलेत. मी जे म्हणालो आता, ठाकरेंच्या ठेकऱ्या उडालेल्या आहेत. प्रतिमेच्या ठेकऱ्या उडालेल्या आहेत. संघटनेच्या ठेकऱ्या उडालेल्या आहेत. प्रतिमेच्या ठेकऱ्या उडालेल्या आहेत. नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणात आघाडीमध्ये जे उद्धव ठाकरेंचं स्थान होतं ते आता कमी झालेलं आहे. प्रभाव कमी झालेला आहे. आणि यातून काय होणार? पुन्हा उद्धव ठाकरे उभा राहणार की पुन्हा आणखी आडवे होणार? का लोकांची, मतदारांची सहानुभूती पुन्हा त्यांना मिळणार? असे काही प्रश्न या सगळ्या पुढच्या भविष्यातल्या काळामध्ये निर्माण होणार आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे मित्रांनो, की ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. त्यांची ताकद कमी झालेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की शिवसेना संपेल. याचा अर्थ असा नाही की ठाकरे संपेल. याचा अर्थ असा नाही की ठाकरे हे नाव नष्ट होईल, संपेल. नाही. शिवसेना आणि ठाकरे या नावाचं एक नातं आहे. त्या नात्यालाही 60 वर्ष होऊन गेलेली आहेत. ठाकरे नावावर आणि शिवसेनेवरती प्रेम करणारा महाराष्ट्रातला मतदार फार मोठा आहे. आणि म्हणून आमदार जरी फुटले असले, खासदार फुटले असले, तरी मतदार फुटणार की नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ही अस्तित्वाची लढाई चालू राहणार आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. आपण पाहताय लोकसंवाद न्यूज.